सध्या राज्याचं संपूर्ण राजकारण हे आरक्षण या एका मुद्द्याभोवती फिरताना दिसतंय। मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनानं राज्यात एक वेगळंच वादळ सुरू झालंय। मराठा ओबीसी असा संघर्ष सुरू झालाय। अशात उपोषण सोडताना जरांगेंनी दिलेली 24 डिसेंबरची डेडलाईन आणि आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिलेली डेडलाईन या सगळ्यात मराठा आंदोलन कोणती दिशा घेईल, सरकार पडल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न लटकून राहील का, एकूणच या बाबतीत उद्या 17 नोव्हेंबरला छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा महामोर्चा अंबड येथे निघतोय। पण त्याआधीच जरांगे पाटील यांनी राज्यभरात दौरा सुरू केलाय। काल धाराशिव पासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात झाली आहे। आजही साताऱ्यात जरांगे पाटलांची एक सभा पार पडली आहे। एकूणच मनोज जरांगे पाटील यांच्या भुजबळ किंवा सरकार विरुद्ध नेमक्या पुढच्या चाली काय असू शकतील, चला पाहूयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। नंबर 1 चा मुद्दा आहे जरांगे पाटील राज्यभर सभा घेतील। दुसऱ्या उपोषणानंतर दवाखान्यात असतानाच जरांगे पाटलांनी दिवाळीनंतर आपण राज्यभर दौरा करणार असून मराठा आरक्षणाबाबत सभा घेणार असल्याचं म्हटलं होतं। खरं तर छगन भुजबळ यांनी ओबीसी महामोर्चासाठी ओबीसी समाजाला दिलेल्या हाकेनंतर जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला होता। त्यानुसार आता कालपासूनच जरांगे पाटील यांनी त्यांचा हा नियोजित दौरा सुरू केलाय। काल धाराशिवमध्ये जरांगेंची पहिली सभा पार पडली, तर आज साताऱ्यातील मायनीत एक सभा पार पडते। आता जरांगे पाटलांच्या एकूण नियोजित दौऱ्यावर नजर टाकूयात। तर बघा, जरांगे पाटील 16 नोव्हेंबरला करमाळा, दौंड, मायनी, 17 नोव्हेंबरला मायनी, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, 18 नोव्हेंबरला कराड, सातारा, मेढा, वाई, 19 नोव्हेंबरला रायगड, पाचाड, महाड, मुळशी, 20 नोव्हेंबरला आळंदी, तुळापूर, खालापूर, कल्याण, 21 नोव्हेंबरला कल्याण, ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर, 22 नोव्हेंबरला त्र्यंबकेश्वर, संगमनेर, श्रीरामपूर, 23 नोव्हेंबरला श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव असा त्यांच्या 9 दिवसीय दौऱ्याचा प्रवास असेल। एकूण 13 जिल्ह्यात 28 ठिकाणी जरांगे यांची सभा होणार आहे। आता दुसरा मुद्दा आहे साखळी उपोषण किंवा आमरण उपोषणाचा। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत उपोषण केलं, मग लाठीचार्ज झाला। त्यानंतर 17 दिवस चाललेलं ते उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोडवलं। पण त्यावेळेस जरांगे पाटलांनी दिलेलं 40 दिवसांचं अल्टिमेटम सरकारनं पाळलं नाही। मग पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी उपोषणाचं हत्यार उपसलं। मंत्रिमंडळाच्या मध्यस्थीनंतर जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ दिलाय। पण आता जर सरकारनं या दरम्यान पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं मान्य केलं नाही, तर जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसतील की मग आंदोलनाची धार अजून तीव्र करतील, हा प्रश्न आहे। आता 1 डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषण करण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी आधीच केलंय। सरकारचा निर्णय येईस्तोवर वातावरण धगधगत ठेवायचा यामागे हेतू आहे। पण एका बाजूला मराठा आरक्षणाची मागणी, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी महामोर्चा, यामुळे या 2 समाज घटकात तणावाचं वातावरण निर्माण होत आहे। नंबर 3 चा मुद्दा आहे तीव्र आंदोलनाचा। आता मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे। पण जर सरकारनं पुन्हा एकदा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून घुमजाव घेतलं किंवा ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध केला, तर मग कदाचित जरांगे पाटील गेअरअप करत राज्यभर तीव्र आंदोलन उभं करू शकतील। कदाचित जिल्हा आणि तालुका पातळीवर मोर्चे निघू शकतील। पण त्यावेळी समाज आक्रमक झाल्यामुळे कुठलीही हिंसा टाळण्याचं आव्हान निर्माण होऊ शकतं। समाजाला यावरून बदनामही केलं जाऊ शकतं। आता यामध्ये 31 डिसेंबरला आमदार अपात्रतेचा निर्णय येणंही बाकी आहे। आता बायचान्स या दरम्यान एकनाथ शिंदे आणि इतर आमदार अपात्र ठरले, तर मग सरकार पडेल आणि मराठा आरक्षण टांगणीवर पडेल। कदाचित म्हणूनच सरकारकडून तारीख ही 2 जानेवारी दिली जाते असा संशय मागे संजय राऊत यांनी व्यक्त केला होता। पण आता यामध्ये कदाचित एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणाचं क्रेडिट घेऊ न देण्यावरून सरकार अंतर्गतचा हा संघर्षही असू शकतो असं म्हटलं जात आहे। आता मध्यंतरी अजितदादांचं दिल्लीला अमित शहांची भेट घेणं, यामुळे तेच महायुतीचे पुढील मुख्यमंत्री होतील असं म्हटलं गेलं। पण फडणवीसांनी ही शक्यता फेटाळली आणि एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री म्हणून कायम असतील असं म्हटलं होतं। पण आता यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार का? सुटला तर त्याच्या क्रेडिटवरून सरकारमध्ये श्रेयवाद संघर्ष रंगणार का? हा खरा प्रश्न आहे। आता काही जणांच्या मते मराठा आरक्षणाचं घोंगडं पुन्हा भिजत ठेवून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष वाढून देऊन नवं जातीय सोशल इंजिनिअरिंग उभं करत समान नागरी कायदा आणि राम मंदिराच्या मुद्द्याच्या दिशेनं पुढच्या काळात राजकारण अधिक हिंदुत्ववादी होऊ शकतं, असं काही राजकीय जाणकारांना वाटतंय। पण असं असलं तरीही मनोज जरांगे पाटील सावध भूमिकेत आहेत।
यावेळी आरक्षण मिळवूनच दाखवणार, लढाई आरपारची आहे असा त्यांचा ओरा आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरंच शिंदे फडणवीस सरकार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ शकेल का? मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मराठा समाजाची दिशाभूल होऊ शकते का? मनोज जरांगे पाटील यांचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो का? की मग जरांगे पाटील यांच्या चालीपुढं सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावाच लागेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष बरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.